नमस्कार, सातारा सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव तालुक्यात पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का। आदर्श सरपंच व सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार महेश शिंदे गटात दाखल। बिचुकले येथील शेकडो कार्यकर्त्यांसमवेत महेश शिंदे गटात प्रवेश। कोरेगाव तालुक्यात पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का बसला असून आदर्श सरपंच व सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी महेश शिंदे गटात दाखल झाले आहेत। बिचुकले येथील शेकडो कार्यकर्त्यांसमवेत महेश शिंदे गटात अचानक प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। बिचुकले गावचे आदर्श सरपंच व सरपंच परिषदेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रशांत पवार हे महेश शिंदे गटात दाखल झाल्याने पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे। गेले अनेक वर्षे प्रशांत पवार हे वेगवेगळे सामाजिक उपक्रम गावांमध्ये तसेच विभागांमध्ये राबवित असतात। त्याचप्रमाणे आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रशांत पवार यांच्या बरोबर अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटाची वाट धरली। त्यामुळे येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे समजते। बिचुकले गावचे आदर्श सरपंच प्रशांत पवार यांच्या बरोबर अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी महेश शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने विधानसभेची निवडणूक आमदार महेश शिंदे यांना सोपी जाऊ शकते अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा आज कोरेगाव मतदारसंघामध्ये वाढताना आपल्याला दिसतोय। खऱ्या अर्थानं बिचुकले गावची जी पाण्याची समस्या आहे त्या राज्य सरकारने सोडवण्यासाठी प्रयत्न केला। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी 2 टीएमसी पाणी हे बिचुकले गावासाठी मंजूर बिचुकले भागासाठी आणि कोरेगाव तालुक्यासाठी मंजूर केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपल्याला जनतेमधून हा उठाव दिसतोय। 100% सिंचनाचे प्रकल्प या कोरेगाव मतदारसंघामध्ये आपण 1 वर्षाच्या आत पूर्ण करणार आहे। धन्यवाद। आज खरं तर नामदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बिचुकले गाव आणि कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवेश करताना मला मनस्वी आनंद होतोय आणि आनंद ह्यासाठी होतोय की कोरेगाव तालुक्यात विकास पर्व जे उभं राहतंय ते खरंच अचंबित करणार आहे। म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं रस्ते पूल इमारती होत राहतील, पण जलसिंचनासारखे आणि पाण्यासारखा प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा विडा उचलला आणि तो शब्द आज पूर्ण केला ह्याचा आम्हाला आनंद झाला। आणि हे सगळं कशासाठी तर फक्त शेतकऱ्यांच्या मायमाऊलींच्या पाण्यासाठी। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी बिचुकल्यातील सर्व आलेले शेकडो संख्येने आलेले ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज नामदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा या ठिकाणी संकल्प केला आहे। ताकदीने उभं राहून ताकदीने करून दाखवू। गेल्या अनेक वर्ष आपण शशिकांत शिंदे यांचे समर्थक राहिला आणि खंदे समर्थक राहिला, यावर काय सांगाल की कुठला तुम्हाला सल झाली की तुम्ही तो गट सोडून इकडे आला? सल म्हणण्यापेक्षा कोण वाईट आहे ह्यापेक्षा नक्कीच महेश शिंदे साहेब इतरांपेक्षा कैक पटीने चांगले आहेत। म्हणजे नुसतं व्यक्तिमत्वच नव्हे तर त्यांची विकासाची दूरदृष्टी पाहिली नंतर असं वाटतं की हा नेता आपल्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लाभलं हे आपलं नशीब आहे आणि हे नेतृत्व जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, वाढवलं पाहिजे हा सगळ्यांनी निर्धार केला आणि त्या दृष्टीने शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प